नमस्कार मित्रांनो, MX मराठीच्या या विशेष आणि सविस्तर माहितीपटामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ एक तांत्रिक आकडा नसून तो भारतातील कोट्यावधी केंद्र सरकारी कर्मचारी आणि सन्माननीय पेन्शनधारकांच्या आर्थिक जीवनाचा कणा आहे. आपण आज सखोल चर्चा करणार आहोत महागाई भत्ता म्हणजेच DA बद्दल. 2026 हे वर्ष केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरात नेमकी काय मोठी भर टाकणार? 7व्या वेतन आयोगाच्या गुंतागुंतीच्या सूत्रातून 2026 मध्ये नेमका काय आकडा बाहेर येणार आणि महागाईच्या या कठीण काळात तुमच्या आर्थिक नियोजनाला सरकारकडून किती मोठी ताकद मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या विस्तृत व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा अशी माझी नम्र विनंती आहे, कारण यामध्ये केवळ आकडेवारी नाही तर तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा पूर्ण नकाशा आहे. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊन प्रत्येक तांत्रिक पैलू आणि गणित समजून घेऊया. महागाई भत्ता DA नक्की काय आहे हे आर्थिक कवच? मित्रांनो, महागाई भत्ता ही संकल्पना समजून घेताना आपल्याला अर्थशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा शब्द समजून घ्यावा लागेल. तो म्हणजे क्रयशक्ती किंवा पर्चेसिंग पॉवर. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या रुपयाची ताकद. जेव्हा बाजारामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात, जसे की अन्नधान्य, डाळी, इंधन, गॅस सिलेंडर आणि घरांचे भाडे, तेव्हा तुमच्या ठराविक पगारामध्ये आधी जेवढ्या वस्तू येत होत्या तेवढ्या आता येत नाहीत. ही जी वाढीव तफावत निर्माण होते ती भरून काढण्यासाठी सरकार मूळ पगारावर आधारित एक भत्ता देते. त्यालाच आपण महागाई भत्ता म्हणतो. हा भत्ता म्हणजे चैनीसाठी दिलेला पैसा नसून तो महागाईमुळे होणाऱ्या नुकसानीची एक कायदेशीर भरपाई आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी याला DA म्हणतात, तर पेन्शनधारकांसाठी याचं नाव डिअरनेस रिलीफ म्हणजेच DR असे असते. हा भत्ता वाढत्या महागाईमुळे तुमच्या मासिक खर्चावर होणारा नकारात्मक परिणाम थेट कमी करतो. जेव्हा बाजारात अन्नधान्य, इंधन आणि घरभाडे यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडतात, तेव्हा कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती नैसर्गिकरित्या कमी होते. याचीच भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार वर्षातून 2 वेळा या भत्त्यात सुधारणा करते. DA वाढीचे अधिकृत वेळापत्रक आणि प्रक्रिया. केंद्र सरकारच्या नियमांनुसार महागाई भत्त्याची घोषणा ही एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. ही वाढ वर्षातून 2 वेळा केली जाते. पहिली वाढ 1 जानेवारीपासून लागू होते आणि दुसरी वाढ 1 जुलैपासून लागू होते. परंतु आपण अनेकदा पाहतो की जानेवारीची वाढ मार्चमध्ये आणि जुलैची वाढ ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाते. प्रशासकीय कारणांमुळे किंवा केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे ही घोषणा काही महिने उशिरा होते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नसते, कारण उशिरा झालेल्या घोषणेची भरपाई म्हणून सरकार मागील महिन्यांचे पैसे एरियर स्वरूपात म्हणजेच थकबाकीच्या स्वरूपात एकाच वेळी देते. हा एरियर कर्मचाऱ्यांच्या हातात एकदम मोठी रक्कम देतो, जी सण उत्सव किंवा गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर ठरते. संपूर्ण गणित हे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स या निर्देशांकावर अवलंबून असते. भारतातील लेबर ब्युरो दर महिन्याला हा निर्देशांक जाहीर करते आणि तोच निर्देशांक सरकारी तिजोरीतून किती पैसे बाहेर पडणार हे ठरवतो. आता आपण त्या तांत्रिक भागाकडे वळूया, ज्यावर तुमच्या पगाराची वाढ अवलंबून असते. 7व्या वेतन आयोगाचे अधिकृत DA सूत्र हे गेल्या 12 महिन्यांच्या AICPI सरासरीवर आधारित आहे. सूत्राचे विश्लेषण करताना पुढील बाबी लक्षात घ्या. यामध्ये गेल्या 12 महिन्यांची सरासरी काढल्यानंतर त्यातून 261.41 म्हणजेच बेस इंडेक्स वजा करावा लागतो. त्यानंतर आलेल्या आकड्याला पुन्हा 261.41 ने भागावं लागतं आणि शेवटी 100 ने गुणावं लागतं. सध्याच्या 2016 बेस इयरच्या निर्देशांकाला जुन्या 2001 बेस इयरशी जोडण्यासाठी 2.88 या लिंकिंग फॅक्टरचा वापर केला जातो. हा लिंकिंग फॅक्टर नवीन निर्देशांकाला जुन्या सूत्राशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. जर गेल्या 12 महिन्यांची सरासरी वाढली तर त्याचा थेट परिणाम तुमच्या महागाई भत्त्याच्या टक्केवारीवर होतो. उदाहरणार्थ, जर गेल्या वर्षभरात महागाई सातत्याने वाढली असेल तर निर्देशांक वर जातो आणि परिणामी तुमचा DA वाढतो. हा निर्देशांक तयार करताना अन्न, गृहनिर्माण, कपडे, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या 6 महत्त्वाच्या श्रेणींचा विचार केला जातो. त्यामुळेच हा निर्देशांक सामान्य माणसाच्या वाढत्या खर्चाचा खरा आरसा मानला जातो. आता सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न, 2026 मध्ये तुमची पगारवाढ नेमकी किती असेल? सध्याच्या महागाईचा कल आणि लेबर ब्युरोची आकडेवारी पाहता 2026 ची सुरुवात खूप सकारात्मक असेल असे दिसते.
समजा गेल्या 12 महिन्यांची AICPI सरासरी 145.38च्या आसपास राहिली तर योग्य गणितानुसार महागाई भत्ता सुमारे 60% पोहोचू शकतो. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुमारे 58% महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2026 पासून यामध्ये कमीत कमी 2 ते 3% वाढ अपेक्षित आहे. ही वाढ लागू झाल्यास महागाई भत्ता 58%वरून थेट 60 किंवा 61% जाईल. याचा तुमच्या खिशावर होणारा परिणाम एका उदाहरणाने पाहूया. समजा एका कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये आहे. 58% DA नुसार त्याला 29,000 रुपये भत्ता मिळतो. जर हा भत्ता 60% झाला तर त्याला 30,000 रुपये भत्ता मिळेल. म्हणजेच मूळ पगारात कोणताही बदल न करता दर महिन्याला सुमारे 1,000 रुपयांची आणि वार्षिक 12,000 रुपयांची निव्वळ वाढ होईल. जर ही टक्केवारी 61%वर गेली तर ही वाढ अजून मोठी असेल. ज्यांचा मूळ पगार जास्त आहे त्यांच्यासाठी ही वाढ दरमहा 2 ते 3,000 रुपयांपर्यंत देखील असू शकते. लक्षात घ्या, महागाई भत्ता वाढल्याचा फायदा केवळ DA पुरता मर्यादित नसतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या पूर्ण वेतन रचनेवर होतो. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जेव्हा DA एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जातो तेव्हा इतर भत्त्यांमध्येही सुधारणा होते. 1. घर भाडे भत्ता. जेव्हा DA 50%च्या वर जातो तेव्हा HRAचे दर वाढवले जातात. 2026 मध्ये DA 60%च्या वर असेल, त्यामुळे वाढीव घर भाडे कर्मचाऱ्यांच्या हातात येईल. 2. ग्रॅज्युएटी. निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा महागाई भत्त्याच्या वाढीसोबत वाढते. सध्या ही मर्यादा 25%नी वाढून 25 लाखांपर्यंत पोहोचली आहे. 3. प्रवास भत्ता. महागाई भत्ता वाढल्यामुळे तुमच्या प्रवास भत्त्यात देखील आपोआप वाढ होते, कारण इंधनाच्या किमती वाढलेल्या असतात. 4. शिक्षण भत्ता. मुलांच्या शिक्षणासाठी मिळणाऱ्या भत्त्यात DA वाढीनुसार बदल होतात. थोडक्यात सांगायचे तर DA मध्ये झालेली प्रत्येक वाढ तुमच्या ओव्हरऑल सॅलरी पॅकेजला मोठे करते. 2026 सालाकडे पाहताना सर्व कर्मचारी संघटना आणि तज्ज्ञांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडे लागलेले आहे. जर आगामी काळात 8वा वेतन आयोग लागू झाला तर मागील आयोगांप्रमाणेच सध्याचा संचित महागाई भत्ता मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो. या प्रक्रियेमुळे मूळ पगार मोठ्या प्रमाणात वाढेल आणि महागाई भत्ता पुन्हा 0%पासून सुरू होईल. यामुळे पेन्शन, PF आणि ग्रॅज्युएटीसारख्या सेवानिवृत्तीच्या फायद्यांमध्ये प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळेल. महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी DAची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. AICPI निर्देशांकातील प्रत्येक बदलावर देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आर्थिक भविष्य अवलंबून असते. मित्रांनो, महागाई भत्त्याचे गणित समजणे म्हणजे केवळ आकडे पाहणे नव्हे तर स्वतःचे आर्थिक नियोजन अचूक करणे आहे. 2026 मध्ये होणारी ही संभाव्य वाढ तुमच्या बचतीला आणि गुंतवणुकीला नवी दिशा देऊ शकते. महागाई ही एक वास्तव आहे आणि सरकारचा हा भत्ता त्या वास्तवाशी लढण्यासाठी तुम्हाला दिलेली एक ढाल आहे. तर मित्रांनो, हे होते महागाई भत्ता 2026चे संपूर्ण, सखोल आणि सविस्तर तांत्रिक विश्लेषण. आम्हाला खात्री आहे की या व्हिडिओमधील माहितीमुळे तुमच्या मनातील महागाई भत्ता आणि आगामी वेतन आयोगाबाबतच्या सर्व शंका दूर झाल्या असतील. पण लक्षात ठेवा, हे केवळ आकडे नाहीत, हे तुमच्या कष्टाचे फळ आहे, जे सरकार तुम्हाला महागाईच्या स्वरूपात परत देत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या व्यक्तिगत पगार श्रेणीनुसार किंवा तुमच्या पेन्शनच्या आकड्यानुसार तुम्हाला 2026 मध्ये किती रुपयांची वाढ अपेक्षित आहे? तुमचे मत, तुमचे अनुभव आणि तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही प्रत्येक कॉमेंट वाचतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही केंद्र सरकारी कर्मचारी असाल, स्थानिक सरकारी कर्मचारी असाल किंवा सन्माननीय पेन्शनधारक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती तुमच्या सहकाऱ्यांसाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व कर्मचारी मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या कौटुंबिक ग्रुप्सवर आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर आवर्जून शेअर करा, जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या हक्काच्या पैशाचे गणित अचूकपणे समजेल. मित्रांनो, MX मराठी चॅनलचा उद्देश हाच आहे की क्लिष्ट गरकारी नियम आणि आर्थिक गणितं आपल्या मायबोली भाषेत म्हणजेच मराठीत सोपी करून सांगणे. अशाच प्रकारच्या सविस्तर, खात्रीशीर आणि पुराव्यांसह माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.